तुम्ही जर रायगड किल्ला बघायला चालले असाल तिथे गेल्यावर तुम्ही एक गाईड करा आणि गाईडचा शब्द एक एक ध्यान देऊन जर ऐकला तुम्ही तुमच्या अंगाला काटा आल्याशिवाय काही राहत नाही. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. त्याच नाव सोमा बुरकुल पाटील. तर आजचा विषय असा आहे की आपल्याला जायचं होतं रायगडावरती, पण बिना आंघोळीच गेलं तर हे चांगलं वाटणार नाही. त्याच्यामुळे एक लाईन धबधबा पाहिला, तिथे आंघोळ वगैरे केली, सगळ्यांनी गाडीमध्ये बसले आणि सरळ चाललो रायगडाच्या पायथ्यापाशी. अगोदर तर आम्ही आता जीपलाईनच जाणार होतो रायगडावर, पण पोराचा विचार बदलला म्हणतात की आता आपल्याला पायीच जायचं. तर मग जीपलाईन पासून आम्ही आता इकडे चालले आलो, कारण की जीपलाईन जायचा रस्ता तिकडून ते अलग होता आणि पायी जायचा रस्ता इकडून अलग आहे. नेमकंच आम्ही अर्ध्या मधात पोहोचलो होतो आणि इथलंच वातावरण इथलं भारी व्हायला होतं ना. वरती जाऊन बघितलं तर वरून किती भारी दिसत असं, म्हणून रायगडाला स्वर्ग म्हणतात वाटतं. वरती आल्यावर सगळ्यात अगोदर आम्हाला हे हत्ती तलाव दिसलं. त्याच्यात थोडं पुढे गेलं की आपल्याला राणीच्या रूम ते दिसते. वरती आलो सगळा गड आपण बघायला लागलो, पण त्याच्या मला थोडाफार इतिहास आपल्याला माहित पाहिजे ना, त्याच्यासाठी आम्ही त्याला एक गाईड केला होता. गाईड जे सांगते ना आपल्याला एक एक शब्द ध्यान देऊन ऐकायचे, ते जर ऐकले तुम्ही तर आपल्या अंगाला काटा आल्याशिवाय काही राहत नाही. लांबून दिसत असेल तुम्हाला आता ही मस्जिद नव्हती तर तिथं महादेवाचं मंदिर होतं ना, आम्ही ते बघायला चाललो होतो. आणि ही मोकळी जागा दिसते तुम्हाला, इथं आठवड्याचा बाजार भरताय महाराजांच्या काळात. लांबून जी मस्जिद बघितली आपण त्याच्या आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि अशी मस्जिद कोण बांधलेली आहे तुम्हाला तर ते माहितच असेल. आणि तिथून सरळ पुढे गेलो ना आपण, तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. खाली उतरताना हे देवीचं मंदिर लागतं, तिथं दर्शन वगैरे घेतले. आणि जुन्या काळामध्ये हत्तीला बांधा करता हा पोल होता. आणि तुम्हाला जर का पूर्ण रायगड बघायचा असला त्याला कमीत कमी 3 दिवस लागते. आता चालवतो आम्ही गडावरून खाली आणि पोर सोबत असले म्हणल्यावर येडेचाळी करणार झाले ना. पुढे होते वानर, ते परेशान करत होते. आणि रायगडवर जायच्या टोटल पायऱ्या होत्या ह्या 2400.